भारतातील सर्वात धोकादायक किरणोत्सर्ग दुर्घटना. एका सामान्य वाटणाऱ्या भंगार बाजारात जेव्हा लोखंडासोबत मृत्यूही तोलला गेला, दिल्लीच्या मायापुरीतील 2010 मधील तो दिवस, जेव्हा माणसांनी चुकून किरणोत्सर्गी वस्तूंना, रेडिओ ॲक्टिव्ह गोष्टींना स्पर्श केला आणि नकळतपणे मृत्यूशी हातमिळवणी केली. नमस्ते मित्रांनो, माझ्या या नवीन मराठी हब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला मनोरंजक आणि सत्यकथा पाहायला मिळतील. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया कथेला. ही आपल्या भारतातली एक खरी घटना आहे. 7 एप्रिल 2010 रोजी आशियातील सर्वात मोठ्या स्क्रॅप मार्केट भंगार बाजार असलेल्या नवी दिल्लीतील मायापुरी भंगार मार्केटमध्ये एक अशी वस्तू भंगारात आली ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. त्याच रात्री मोहन सोळंकी नावाचा एक माणूस घाबरून दिल्लीच्या हरिनगरच्या रस्त्यांवर धावत होता. त्याने ओरडून लोकांना चेतावणी दिली की मायापुरीतील भंगारवाल्याकडे काहीतरी धोकादायक आले आहे जे आपल्या सगळ्यांचे प्राण घेईल. लोकांनी विचारल्यावर तो थरथरत्या आवाजात म्हणाला की ती गोष्ट दिसत नाही, पण ती जीव घेत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राजौरी गार्डन, हरिनगर, जनकपुरी अशा परिसरांमध्ये पोलीस गाड्या, AERB ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, DAE डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, BRIT ब्रिट विशेषज्ञ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFचे अधिकारी अचानक मायापुरी भंगार मार्केटमध्ये पोहोचू लागले. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला. नेमके काय झाले आहे आणि शत्रू असा होता जो दिसत नव्हता हे कोणालाही समजत नव्हते. हा मामला इथून सुरू झाला. 1970 मध्ये दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या केमिकल लॅबचे प्रयोग करण्यासाठी ACL ॲटॉमिक एनर्जी कॅनडा लिमिटेडकडून $200 मध्ये एक गामा इरेडिएशन चेंबर विकत घेतले. 1985 नंतर या चेंबरचा खूप काळ वापर झाला नाही आणि म्हणून विद्यापीठाने हा चेंबर स्क्रॅपमध्ये भंगारात विकण्याचा निर्णय घेतला. मायापुरी, जे पश्चिम दिल्लीत आहे आणि दिल्लीतील सर्वात मोठे स्क्रॅप यार्ड आहे. छोटे मोठे स्क्रॅप, प्रायव्हेट, सरकारी क्षेत्राचे सर्व स्क्रॅप तिथे येतात आणि तिथल्याच हरचरण सिंग भोला नावाच्या भंगारवाल्याने 5 लाख रुपयांना हा चेंबर विकत घेतला. या चेंबरच्या आत असलेले सगळे जड लोखंड आणि गरजेच्या वस्तू काढून त्याने त्या गिरिराज गुप्ता यांना विकल्या. गिरिराज गुप्ता यांनीही तसेच केले. त्यांच्या गरजेच्या वस्तू काढून त्यांनी बाकीचे साहित्य दीपक जैन यांना विकले आणि दीपक जैन यांच्याकडे जे चेंबर आले त्याच्या आतच होता मुख्य रेडिएशन स्त्रोत, मेन रेडिएशन सोर्स, आणि त्यानंतरच रेडिएशनच्या मृत्यूचा खेळ सुरू झाला. भंगार वेगळे करत असताना त्यांना पेन्सिलच्या आकाराचे काही तुकडे मिळाले जे त्यांना मौल्यवान वाटले. दीपक जैन यांनी असे 15 तुकडे आपल्या कपाटात ठेवले आणि एक तुकडा अजय जैन यांना विकला. अजय जैन यांनी तो तुकडा आपल्या पाकिटात ठेवून मागच्या खिशात ठेवला. काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडू लागली. त्यांना केस गळणे, त्वचेची जळजळ, त्वचा काळी पडणे आणि मानवी अवयव निकामी होणे, मल्टी ऑर्गन फेलियर अशी विचित्र लक्षणे दिसू लागली. या लक्षणांमुळे अजय जैन, दीपक जैन आणि त्यांचे मजूर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टरांना हे समजण्यापूर्वीच राजेंद्र प्रसाद, पहिले शिकार झालेले व्यक्ती, यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना जाणवले की ही एक आरोग्य आणीबाणी हेल्थ इमर्जन्सी आहे. दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दीपक जैन यांची विचित्र केस आली. त्यांच्या रिपोर्टनुसार हिंदुस्थानमध्ये असे काही होऊ शकते यावर डॉक्टरांचा विश्वास बसला नाही. दीपक जैन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 7 एप्रिल रोजी डॉक्टरांनी निश्चित केले की हा सामान्य आजाराचा नाही तर रेडिएशनचा विकिरण मामला आहे. AERBच्या टीमने मायापुरी स्क्रॅप मार्केटमध्ये तपासणी केली तेव्हा त्यांच्या रेडिएशन डिटेक्टरमध्ये 45 मिलीसिवर्ट प्रति तास एवढी रीडिंग आली. तुमच्या माहितीसाठी संपूर्ण वर्षात 1 मिलीसिवर्टपेक्षा जास्त रेडिएशन मानवी शरीरासाठी हानिकारक असू शकते. 8 एप्रिल रोजी वैज्ञानिकांनी निश्चित केले की हे रेडिएशन कोबाल्ट-60 नावाच्या रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप लीक होत आहे. कोबाल्ट-60 मधून बाहेर पडणारे गामा किरण, गॅमा रेज DNAला नुकसान पोहोचवून कॅन्सर आणि मृत्यूचे कारण बनू शकतात. कथा पुढे वाढवण्याआधी रेडिएशन सोर्स काय असतो हे समजून घेऊया. रेडिएशन स्त्रोत अनेक गोष्टींमध्ये वापरला जातो, जसे की कॅन्सरच्या उपचारात, एक्स-रेमध्ये, स्टीलची जाडी मोजण्यासाठी आणि इतर बऱ्याच कामांमध्ये आपण रेडिएशन स्त्रोत वापरतो. मुख्य रेडिएशन स्त्रोत 3 प्रकारचे असतात: अल्फा रेडिएशन स्त्रोत, बीटा रेडिएशन स्त्रोत आणि गामा रेडिएशन स्त्रोत. या इमेजकडे पहा. सर्व रेडिएशन स्त्रोतांची ऊर्जा वेगवेगळी असते. अल्फा रेडिएशन स्त्रोत, जो एका कागदातूनही पेपर पास होऊ शकत नाही. तुमच्यासमोर जर अल्फा रेडिएशन स्त्रोत असेल आणि तुम्ही त्याच्यासमोर कागद ठेवला तर तुम्ही त्या रेडिएशनपासून सहज वाचू शकता. बीटा रेडिएशन स्त्रोताची ऊर्जा अल्फा रेडिएशनपेक्षा थोडी जास्त असते, जी कागदातून तर क्रॉस होऊ शकते, पण तुमच्या त्वचेतून स्किन क्रॉस होऊन तुम्हाला रेडिएशन लावू शकत नाही. आणि त्यानंतर येतो गामा रेडिएशन स्त्रोत, जो खूप जास्त भेदक, पेनिट्रेटिंग असतो आणि कोणत्याही गोष्टीतून तो पास होऊ शकतो. मग तो कागद असो, त्वचा असो, लाकूड असो, स्टील असो, कोणत्याही वस्तूमधून तो पास होईल आणि त्याला रेडिएशन लावेल. हा खूप जास्त धोकादायक असतो आणि हीच गोष्ट कोबाल्ट-60च्या रूपात त्या चेंबरच्या आत होती.
जी दीपक जैन यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि तीच गोष्ट दीपक जैन यांना मृत्यूच्या दारात घेऊन जाणार होती. रेडिएशन लीक झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने NDRF ऑपरेशन कोबाल्ट सुरू केले. हे ऑपरेशन एकूण 3 टप्प्यांमध्ये पार पाडले जाते आणि पहिला टप्पा 8 आणि 9 एप्रिल 2010 रोजी आयोजित केला जातो, ज्यात रात्री 12 वाजता ऑपरेशन सुरू केले जाते आणि संपूर्ण रात्र ऑपरेशन चालते. ऑपरेशनमध्ये कोबाल्ट 60च्या पेन्सिलचे 4 तुकडे मिळतात, जे रेडिओ ॲक्टिव्ह स्त्रोत होते. पूर्णपणे रेडिएशनने दूषित कॉन्टॅमिनेटेड असलेल्या 3 मोठ्या बॅग मिळतात. एक ड्रम भरून स्क्रॅप मिळतो, ज्यात इरेडिएशन चेंबरचे तुकडे होते. 13 आणि 14 एप्रिल 2010 रोजी याच ऑपरेशनचा दुसरा टप्पा आयोजित केला जातो आणि पहिल्या ऑपरेशनप्रमाणे रात्रीच ऑपरेशन चालू केले जाते आणि संपूर्ण रात्र ऑपरेशन चालते. ऑपरेशनमध्ये अजय जैन यांच्या पाकिटातून कोबाल्ट 60चा एक तुकडा मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पेन्सिलवर ड्रॉप अँड रन टाका आणि पळा स्पष्टपणे लिहिलेले होते. ती पेन्सिल हस्तगत रिकव्हर केली जाते. 25 सेमीचा दंडगोलाकार स्त्रोत पिंजरा सिलेंड्रिकल सोर्स केज मिळतो, ज्याच्या आत काही स्त्रोत सुरक्षित इंटॅक्ट होते. एक ड्रम भरून स्क्रॅप मिळतो, जो पूर्णपणे दूषित असतो. या घटनेमुळे अनेक लोक आजारी पडले. अजय जैन यांना 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये राहावे लागले आणि त्यांच्या पायांवर 11 ऑपरेशन झाले, ज्यामुळे त्यांचा 17 लाख रुपयांचा खर्च झाला आणि दुकानही विकावे लागले. जवळपास 2.5 महिने चाललेल्या या ऑपरेशनने दिल्लीच्या राजधानीला मोठ्या संकटातून वाचवले. वैज्ञानिकांनी दूषित माती आणि भंगार हटवून रेडिएशन झाकण्यासाठी रस्त्यांवर 6 इंच जाडीचे कॉन्क्रीट रस्ते बनवले. सगळे ऑपरेशन यशस्वीरित्या संपवल्यानंतर AERB तेथील कामगारांसाठी एक जनजागृती कार्यक्रम अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करते, ज्यात सुरक्षितता आणि रेडिएशनबद्दलची सर्व मूलभूत माहिती पुरवली जाते. इतकेच नाही तर तेथील डीलर्सना डोझीमीटर देखील दिले जातात. डोझीमीटर हे मूळतः रेडिएशन मोजण्याचे मशीन असते, ज्याद्वारे तुम्ही परिसरातील रेडिएशन मोजू शकता. व्हिडिओमध्ये सांगितले आहे की रेडिएशनला मुळापासून नष्ट करणे अशक्य आहे आणि आजही मायापुरीमध्ये त्या रेडिएशनचा काही प्रमाणात परिणाम असू शकतो. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच मराठी हब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.